हिवाळ्यातली ती एक थंडगार रात्र होती. लोक आपले कोट, हातमोजे आणि स्कार्फ घालून रस्त्यावर येत जात होते. सगळीकडे लोक धावपळीत होते. काही लोक घरी पोहोचण्याच्या घाईत होते आणि काही लोक नवीन वर्ष साजरा करण्यासाठी बाहेर जात होते. लहान मुलं रस्त्यावर खेळत होती. एकमेकांच्या अंगावर बर्फाचे बॉल सोडवत होती. गारव्याचा सगळा आनंद ही लहान मुलेच जसं काही घेत होती. त्यांच्या हसण्या आणि मौजमस्तीमुळे पूर्ण वातावरण अगदी प्रेमाने भरून गेलं होतं. पण रस्त्यावर एक मुलगी होती जी खेळणाऱ्या मुलांपेक्षा वेगळी होती. ही मुलगी फक्त पाहत होती बाकीच्या मुलांना खेळताना. तिच्याकडे दुसऱ्यांसारखी टोपी नव्हती गारव्याशी झुंजण्याची. तिचे कपडे देखील थोडे फाटकेच होते आणि तिची चप्पल सुद्धा तिची स्वतःची वाटत नव्हती, खूप मोठी होती. तिच्या हातात एक बॉक्स होता. ती थंडीमुळे कापत होती. तिला कळलंच नाही की एक कार तिच्याजवळ येत होती. हे बाळा, रोडच्या कडेला उभी राहा, नाहीतर अपघात होईल. ती मुलगी लगेच फुटपाथवर पळू लागली. पळत असताना तिची चप्पल निघून गेली. ती जेव्हा फुटपाथवर पोहोचली आणि वळून पाहिलं तर एक मुलगा तिची चप्पल घेऊन पळत होता. माझी चप्पल, अरे थांब! ती ओरडली आणि त्या मुलाच्या मागे पळू लागली, पण तो मुलगा पळून गेला. नाईलाजाने ती अनवाणी चालत एका भिंतीजवळ जाऊन उभी राहिली. तिने स्वतःकडे असलेला मोठा खोका खाली ठेवला. ती काडीपेटांनी भरलेल्या त्या खोक्याला पाहत होती. थंडीमुळे तिचे डोळे पाणवले. ही होती आपली लिटिल मॅच गर्ल. पण त्या दिवशी एक सुद्धा काडेपेट्यांची डब्बी विकू शकली नाही. जर ती काही काडेपेटींचे डब्बे विकून थोडे पैसे मिळवू शकली असती तर ती घरी जाऊन आईसोबत गरम गरम जेवू शकली असती. तेव्हा ती जोरजोराने ओरडू लागली स्वतःच्या पातळ, निष्पाप आणि थरथरत्या आवाजात. माचीस, माचीस, कोणी घ्याल का एक डब्बा माचीस? कोणीही तिच्याकडे वळून पाहिलं नाही. ती पुन्हा आपल्या जागी बसून राहिली. तिची बोटे थंडीमुळे दुखू लागली. तिला आता हा त्रास सहन करणं अशक्य झालं. तिला कोठून तरी थोडीशी गरबी हवी होती. तिची बोटे सुन्न झाली होती. मोठ्या परिश्रमाने तिने ती माचीसची काडी पकडली. आपल्या थरथरत्या हाताने तिने माचीसची काडी भिंतीवर घासून पेटवली आणि आगीच्या प्रकाशाने तिला आनंद होऊ लागला. त्या बिचारीने काडी दोन्ही हातात धरली. आता तिच्या बोटांना थोडा आराम मिळू लागला. आगीला पाहून ती स्वप्नात गेली. तिने स्वतःला एका पेटत्या स्टोव्हच्या जवळ पाहिले. ती एका मोठ्या स्टोव्हच्या समोर एका छानशा घरात बसली होती. तिने एक गरम स्वेटर, मखमली बूट आणि डोक्यावर गरम टोपी घातली होती. एवढी गरमी होती तिथे की तिला घाम फुटू लागला. पण अचानक माचीसची काडी विझली. काडी विझताच तिचे स्वप्न सुद्धा अदृश्य झाले. तिची बोटे पुन्हा थंडीने दुखू लागली. मग तिने दुसरी काडी पेटवली. त्याच वेळी थंडगार वारा वाहू लागला. त्या मुलीने भिंतीच्या मदतीने ती काडी विझू नये याचा प्रयत्न केला आणि तिने ज्वाळेला हाताची सावली देखील दिली. ती जेव्हा त्या पेटत्या काडीकडे पाहत होती, अचानक ती भिंत अदृश्य झाली आणि त्या ठिकाणी एक मोठं घर दिसू लागलं. एका पांढऱ्या रंगाच्या कपड्याने झाकलेल्या टेबलावर वेगवेगळ्या खाण्याचे पदार्थ ठेवले होते. त्या संपूर्ण घरामध्ये दिवसासारखा उजेड दिसत होता. ती टेबलाकडे पाहू लागली. तिने पाहिले की टेबलाच्या मधोमध एक मोठा छानसा भाजलेला मटणाचा तुकडा ठेवला होता. तिने पटकन एक तुकडा घेऊन आपल्या तोंडात टाकला आणि तिची भूक मिटली. ती आणखी एक तुकडा घेऊ इच्छित होती. ती घेऊ लागली तेव्हा माचीसची काडी जी तिच्या हातात होती ती पटकन विझली. बिचाऱ्या मुलीचे हात भाजले. आहा, आहा!
जशी तिने काडी खाली फेकली, जेवणाचे टेबल आणि ते घर नाहीसं झालं आणि पुन्हा ती भिंत दिसू लागली. लिटिल मॅच गर्लने पुन्हा काडी पेटवली. यावेळी तिला आणखी मोठं स्वप्न दिसलं. एका सुंदरशा जागेवर मोठ्या चंद्रासोबत एका झाडाच्या खाली ती पांढरे कपडे घालून बसली होती, पण थंडी वाजत नव्हती. ती चांदण्यांना पाहून खुश होती. तिने असे सुंदर आकाश आणि चमकणारे चांदणे कधी पाहिले नव्हते. मग अचानक तिला एक तुटणारा तारा दिसला. तिने मनात विचार केला, आणखी एक आमच्यासारखा उडून चालला आकाशाकडे. तिची आजी असे म्हणत असे. त्याच वेळी तिने तिच्या आजीला तिथे पाहिले. जेव्हा कधी कुठला तारा तुटतो तेव्हा त्याची जागा दुसरा कोणीतरी घेतो. एवढे बोलून तिची आजी तिथून अदृश्य झाली. लिटिल मॅच गर्लने आजीला हाक मारली. आजी थांब, नको जाऊ, प्लीज नको जाऊस, मला तुझी फार आठवण येते ग. आपल्या आजीला पुन्हा एकदा पाहण्यासाठी तिने माचिसची काडी पेटवली. ती विसरली की ती थंडीने कापत होती आणि ती पुन्हा स्वप्न पाहू लागली. प्रत्येक वेळी जेव्हा ती माचिसची काडी पेटवत होती, तिला वाटत होते की ती तिच्या आजीला पाहत होती आणि तिचा आवाज ऐकत होती. तिने आणखी एक काडी पेटवली. तिच्याजवळ दिवसासारखा प्रकाश दिसू लागला. तिला तिची आजी फार सुंदर दिसत होती. तिच्या आजीच्या प्रेमळ चेहऱ्याकडे पाहून ती आपला त्रास आणि थकवा दोन्ही विसरली. हे क्षण कधीही संपू नयेत म्हणून तिने शेवटची काडी सुद्धा पेटवली. तिची आजी पुन्हा तिच्या समोर आली. तिने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि त्या दोघी आकाशाकडे उडू लागल्या एकत्र. लिटिल मॅच गर्लचे मन शांत झाले होते. आता तिला ना थंडी वाजत होती ना भूक लागली होती. त्याच वेळी आकाशात आणखी एक तारा तुटला. सकाळी लोक त्या रस्त्यावरून जात होते. त्यांनी लिटिल मॅच गर्लला भिंतीच्या सहाय्याने बसलेले पाहिले. तिचे डोळे झाकलेले होते, पण चेहऱ्यावर एक गोड हसू दिसत होते. तिच्या अवतीभोवती पुष्कळ माचिसच्या काड्या पडलेल्या होत्या. त्या काड्या ज्यांनी पेटून तिच्या स्वप्नांना खरं केलं होतं. असं स्वप्न जे कोणीही पाहू शकलं नसतं.